हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. मस्त पावसाळा सुरू झालेला आहे. छान पाऊस पडतो आहे आणि आमच्या आळूच्या पानांनाही छान भरपूर पानं आलेली आहेत. म्हणून विचार केला, चला पानं काढूयात आणि मस्त आळूवडी बनवूया. पण बऱ्याचदा असं होतं की सगळ्यांनाच गोल गोल करून ते एकत्र करून आळूवडी करायला त्रास होतो. मग अशा वेळेला झटकन पटकन होणारी अशी वेगळ्या पद्धतीने आज आपण आळूवडी कशी करायची ते बघणार आहोत. आणि छान घरची पानं आहेत, छान फ्रेश फ्रेश ताजी ताजी पानं. आपण आता ते कसं करायचं बघूया. तर यासाठी आपण इथे काही साहित्य घेतलेलं आहे जे लागणार आहे आपल्याला. आणि यामध्ये आपण घेतलेला आहे चिंचेचा कोळ. चिंच भिजत टाकली होती थोड्या वेळ गरम पाण्यात आणि मग ती व्यवस्थित कुस्करून ते पाणी गाळून घेतलेलं आहे. असं आपण हा इथे कोळ बनवून घेतलेला आहे. यानंतर इथे आपण घेतलेले आहे तीळ. 2 चमचे तीळ इथे घेतलेली आहे. आणि यानंतर इथे आपण घेतलेलं आहे जिरं. 1 चमचा जिरं, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर. ही धना पावडर जाडसर अशी दळून घेतलेली आहे. धणे थोडेसे भाजून आणि मग ते जाडसर दळून घेतलेले आहेत. आणि इथे आपण घेतलेलं आहे पीठ. 1 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अंदाजाने पाणी. तरी हे साधारण 1 कप पाणी आहे. जसं आपल्याला लागेल त्या पद्धतीने कमी जास्त आपण वापरू शकतो. आणि ही पानं आपण तोडून घेतलेली होती, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आणि हे आता याचं आपल्याला छान वड्या करायला घ्यायच्या आहेत. त्याकरता पानांच्या ज्या मागच्या शिरा असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे मग ते येत नाही आणि शिजायला त्रास होत नाही. तर शिरा आपण याकरता इथे शिरा आपण या पद्धतीने काढून घेणार आहोत. जर पानं थोडी कोवळी असतील, शिरा जास्त नसतील त्याच्या, तर नाही काढलात तरीही चालतं. पण काही पानांना अशा जाड जाड मागून शिरा असतात, त्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने सगळ्याच पानांच्या मी इथे काढून घेते. सगळ्या पानांच्या शिरा आता इथे काढून झालेल्या आहेत. तर ही पानं आपल्याला गोल करून घ्यायची आहे तशी या पद्धतीने. आणि ह्याला आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे सुरीने. याकरता याचा असा एक रोल करून घेऊया आणि याला व्यवस्थित मध्यभागी दुमडून घ्यायचं आहे. आणि सगळे एकसारखे चिरल्यासाठी मधून याला कापून घेऊया, म्हणजे जास्त मोठेही राहणार नाहीत आणि एकसारखे छान पातळ काप होतील आपले. आणि जेव्हा आपण वडी कापतो तेव्हाही आपल्याला कापायला त्रास होत नाही, एकसारख्या वड्या छान कापल्या जातात. तर या पद्धतीने आपण सगळे पानं छान बारीक बारीक चिरून घेऊयात. तर पानं चिरते मी, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता आपली पानं चिरून झालेली आहेत. आपण ही ह्या बाउलमध्ये काढून घेऊया, ज्यात आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. 1 कप डाळीचं पीठ आहे हे. आणि यामध्ये आपले हे जे बाकीचे मसाले आहेत सगळे हे टाकून घेऊयात. इथे आपण तीळ घेतलेली आहे, तीळ यामध्ये टाकूयात. जिरं पूर्ण जिरं, मसाला, त्यानंतर लाल तिखट. हे काश्मीरी लाल तिखट आहे. जास्त तिखटपणा नको आहे आपल्याला वड्यांना, नुसत्याही खाता याव्यात म्हणून आपण ते घेतलेलं आहे. त्यानंतर धना पावडर आणि हळद आपण यामध्ये टाकलेली आहे. आणि मिरचीचा ठेचा, म्हणजे फक्त मिरची बारीक वाटून घेतली होती ती आपण यामध्ये टाकूयात. आणि चिंचेचा कोळ टाकला की जर कधी पान खाजू शकतं असं असेल तर त्याच्याने खाज सुटत नाही, त्यामुळे चिंचेचा कोळ इथे वापरतात. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडासा हिंग टाकलेला आहे. तर हे छान आपण एकत्र करून घेऊयात. आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी.
पाणी आपण जसं जसं लागेल तसं तसं यामध्ये टाकणार आहोत आणि याचा व्यवस्थित एक घोळ बनवून घेणार आहोत. तर हे एकत्र झालंय, आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया. पाणी टाकल्यावर हे मसाले सगळे व्यवस्थित एकत्र होतील. तर थोडंसं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. याला एकत्र करून हलवून घेऊया. उरलेलं सगळं पाणी यामध्ये आपण वापरलेलं आहे. याला आपल्याला साधारण 1 ते सव्वा कप पाणी इथे लागलेलं आहे. आपल्याला या पद्धतीने याचा घोळ बनवायचा आहे, की ते व्यवस्थित शिजेल. साधारण आपलं केकचं बॅटर असतं तसं आपल्याला इथे बनवायचं आहे. साधारण 1 सव्वा कप मला इथे पाणी लागलेलं आहे. आणि आता प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. या प्लेटमध्ये आपण हे सगळं काढून घेऊया. सगळं मिश्रण आपण यामध्ये ओतून घेऊया. प्लेट व्यवस्थित एकसारखी हे मिश्रण प्लेटमध्ये सगळं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे वाफवायला ठेवायचं आहे. इथे गॅसवर आपण आधीच पाणी तापवायला ठेवलेलं होतं. आपलं मिश्रण सगळं व्यवस्थित भरून होतं तोपर्यंत पाणी इथे आपलं गरम झालेलं आहे. आणि आता आपण त्यामध्ये ही आपली जी डिश आहे ही ठेवून घेऊया. साधारण आपल्याला याला 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. एक 10 मिनिटासाठी वाफवून घेऊयात आणि त्यानंतर काढून आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे. आता हे आपले गार झालेलं आहे. याला आपण आपल्याला हव्या तशा याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. त्रिकोणी, चौकोनी किंवा शंकरपाळ्यांच्या आकाराच्या वड्या आपण याच्या कापून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता अगदी छान एकसारखं व्यवस्थित इथे कापलं जाते आहे. अजिबात खाली चिकटलेलंही नाही, छान निघालेलं आहे. गार झालं म्हणजे आपल्याला याला कापायलाही त्रास होत नाही आणि याच्या वड्या व्यवस्थित पाडता येतात. तर हे आपण या पद्धतीने सगळं याच्या वड्या करून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकतात आपली वडी अगदी छान झालेली आहे आणि आपल्याला याला वडी पाडायलाही त्रास झालेला नाही. बऱ्याचदा पानावर पान ठेवून त्रास होतो काहींना, तर इथे हे आपल्याला अगदी छान करता आलेलं आहे आणि अगदी मऊ व्यवस्थित आपली वडी तयार आहे. चला तर मग आता आपल्या वड्याही तयार आहेत. आपण यांना तळून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकतात किंवा तळूनही घेऊ शकतात. आणि थोडंसं जे मिश्रण उरलं होतं ते मी एका वाटीमध्ये भरून त्यालाही शिजवून घेतलेलं आहे, वाफवून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता त्याचेही असे छान गोल गोल काप तयार झालेले आहेत. तर आता हे आपण सगळं तळून घेणार आहोत. तुम्ही याला थोडंसं तेलामध्ये तीळ आणि मोहरी टाकून त्यावर वड्या टाकून शॅलो फ्राय करू शकतात. अगदी मंद आचेवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे, जेणेकरून वड्या छान तळल्या जातील आणि वरून लालसर होणार नाहीत, एकसारख्या आतूनही तळल्या जातील. या पद्धतीने आपण आता या वड्या तळून घेणार आहोत. आपल्या वड्या इथे तळून झालेल्या आहे. अशीच आपण दुसरी बॅचही इथे तळून घेऊया. आपल्या वड्या सगळ्या तळून तयार आहेत आणि जे आपण छोटंसं मी एका वाटीमध्ये थोडंसं उरलं होतं तेल, त्यावर मी फक्त मोहरीची आणि तिळेची फोडणी देऊन घेतलेली आहे, हलकंसं फ्राय करून. तर आपले हे दोन्ही पद्धतीने वडी तयार आहे. तुम्हीही नक्की करून बघा. कशी झाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत नमस्ते.